ठाण्यातील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच तापलाय। मनसे नेता विनाश जाधवांनी मनोरुग्णालयाला भेट दिली आणि परिसरातील वृक्षांची पाहणी केली। मनोरुग्णालय परिसरातील एकही झाड तोडू देणार नाही, बिल्डरांचा जागा लाटण्यासाठी षडयंत्र असल्याचा आरोप जाधवांनी केला। सर्व पर्यावरण प्रेमींनी एकत्रित येत लढा उभारण्याचं देखील आवाहन त्यांनी केलं आहे। तिथे मला असं वाटतं की एक उत्तम दर्जाचं सेंट्रल पार्क उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ह्यातली एकही झाड आम्ही तोडून देणार नाही। याच्या पुढचा आमचा पूर्ण पाठपुरावा या झाडांसाठी असेल। 5-5, 6-6 फूट खोड असलेली मोठी मोठी झाडं आहेत आणि ती तोडून आता आम्ही यांना देणार नाही आहोत। आम्ही या सगळ्यांच्या विरोधात ठाण्यातले जेवढे विरोधी पक्ष आहेत त्या सगळ्यांना एकत्र करणार आहोत आणि या सगळ्यांच्या विरोधात एक जन आंदोलन उभं करणार आहोत। माझी ठाणेकरांना पण विनंती आहे, ठाण्यातल्या पर्यावरण प्रेमींना पण विनंती आहे, कृपया एकदा येऊन इथे भेट द्या आणि ठाण्यात काय चाललंय हे एकदा तुम्ही पहा। याच्या आधी अनेक लोक कोर्टातही गेली होती या सर्व गोष्टींसाठी। सो जर ठाणेकर एकत्र आला तर आपण ठाण्यातल्या मध्यभागी असलेलं हे सेंट्रल पार्क हे मनोरुग्णालय टिकवू शकतो, एवढं नक्की।